लवकरात लवकर द्या. हॅलो. येस प्रवीण सर, मॅच कडे आपण जाणार आहोत. अगदी एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीला जरूर आले. एकीकडे आपण पाहतोय अगदी कर्जत तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा एक दबदबा सातत्यपूर्ण तुम्हाला पाहायला मिळतो ती म्हणजे कर्जत तालुक्यातील एक नामवंत टीम श्रीपती बाबा उंबरोली आणि त्याच्या विरोधात अगदी पनवेल विभागात ज्यांच्या नावाचा एक दबदबा पाहायला मिळतो. अगदी त्या गावाला इतिहास अगदी जमा असे या ठिकाणी क्रांतीवीर शिरडोनची नगरी आणि तोच संघ आज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. हाँ, निश्चित रूप से आद्य क्रांतिवीर वासुदेव बलवंत फड़के इनकी जन्मभूमि है ये और नवनिर्वाचित रायगढ़ जिला परिषद अध्यक्ष जो बने हैं मंगेश जी वाकड़ीकर इसी गांव के हैं। आरपीएल के विद्यमान अध्यक्ष भी है। तो क्रांतिवीर शिरडोन बनाम श्रीपति बाबा उमरोली जिसे पुरस्कृत किया है डैनी लोंगले और तुषार आंग्रे ने। और जय मल्हार ढाबे के ओनर मुकादम साहब जगदीश जी मुकादम साहब इन्होंने स्पॉन्सर किया है क्रांतिवीर शिरडोन को। तो पहले गेंद लेकर आए हैं बालचंद्र। राइट आर्म राउंड द विकेट ये गेंद की थी, एंगल किया क्रिएट किया था और पहली गेंद वहां पर चूके बल्लेबाज डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत हुई है बालचंद्र द्वारा। सलग 3 षटकारांसाठी उमरोली टीमला पारितोषिक आहे. नंदकुमारजी पवार साहेब आणि सुरेशजी तुपे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. हाँ, निश्चित रूप से सिंगल तो नहीं आया लेकिन छक्कों के लिए इनाम आ चुका है। बोराडे सर पहली गेंद डॉट जा चुकी है। बल्लेबाज इस वक्त स्ट्राइकर एंड पर शरद बुंदाटे और नॉन स्ट्राइकर एंड पर। हा प्रवीण सर, आत्ताच झालेल्या काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की शरद बुंदाटे हा बायकर मॅन ठरला होता आणि इथे अगदी मालिकावीरचा किताब त्याच्या नावाने गजबजला गेला, परंतु या ठिकाणी तोच शरद बुंदाटे या बॉलवरती मात्र सिंगल घेतोय. हाँ, निश्चित रूप से सिंगल के साथ खाता खुल चुका है। रायगढ़ क्रिकेट में हमेशा मैं मास्टरमाइंड मानता हूँ संजय सोलंकी को, लेकिन करजत दहिवली क्रिकेट में यकीन मानिए असल में मास्टरमाइंड है केतन बामणे, जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए सबको खड़ा किया, मुझे खड़ा किया, आपको खड़ा किया। रेशमा जी महेकर उनके निमंत्रण पे आई, सब कुछ शानदार तरीके से। गेंद हवा में कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। डीजे मास्टरमाइंड, यकीन मानिए छोटा बैग बड़ा धमाका ही है। आपका कद आपका पद नहीं बताता, आपका ओहदा नहीं बताता, आपका काम आपके कद को चाहे छोटा हो या बड़ा ऊंचा और ज्यादा करता है। और केतन बामणे सही मायने में उन्होंने अच्छा काम किया है इस प्रतियोगिता के लिए। पिछले साल उन्होंने गोटे अंपायर को इस ग्राउंड में हा, लेकर वो आए। ती एक रिक्वायरमेंट थोडी या वर्षी राहिली त्यांच्याकडून असो, परंतु ते म्हणतात पुढच्या वर्षी पूर्ण करू ती पण. जय गुरव साहब भी यहाँ पर आ चुके हैं, जिनके द्वारा हमारी जो सरपंच साहिबान है जिनका जन्मदिन है आज, जय गुरव इनकी तरफ से उन्हें शुभकामनाएं आ चुकी है रितु दीदी को। तो जरूर मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं इस वक्त 1 विकेट के नुकसान पर। 9 गेंदे डॉट है। अपील की गई लेकिन 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 2 रन 1 विकेट के नुकसान पर। क्रांतिवीर शिरडोन काफी अच्छी गेंदबाजी हो रही है बालचंद्र की रफ्तार के साथ, मजा आ रहा है। ये टूर्नामेंट देखिए चारों तरफ देखी जा रही है। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर इस ओवर की अगली गेंद करेंगे बालचंद्र और स्ट्राइकर एंड पर होंगे शरद। आणि नक्कीच प्रवीण सर, आपण पाहतोय एक जबरदस्त सामना आहे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी शरद ने, स्क्वायर लेग पर गेंद फील्ड की गई, सिंगल ही मिला। तीसरा रन इस ओवर में आता हुआ। 3 रन हो चुके हैं बोराडे सर। यकीन मानिए मैंडेटरी पावर प्ले का ओवर है जहां पर आपको आक्रमण करना जरूरी है, लेकिन जिस लाइन और लेंथ के साथ गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं वो वाकई काबिल तारीफ। 9-9 है, 9 है, हम बोले ना 9 तो 9 ही है।
स्वप्निल देखिए देखिए हर डॉट गेंद को 100 रुपए दे रहे हैं। पूरा बैंक बैलेंस यहीं पे खत्म ना हो, लेकिन अब दिलदार हस्ती है। ये लंबा छक्का आया बल्लेबाज हर्षल के बल्ले से, जो टीम संकट में थी उस संकट से बाहर निकाला इन्होंने। ये बाबा ये इतका 5,000 धावत का आलाय. इनाम है 5,000। अरे मगाशी एकाचं तर ठीक आहे ज्यांनी पहिली पकडली, परंतु दुसरं ज्यांनी पकडली ना तो तर मला वाटतं घरीच असेल का, एकदम यंग होता. परंतु हाही आपण पाहतोय कुठे कामाला जातो घरी नाही जात. पहिला पगार घेऊन जाणार तू आज घरी, पहिला पगार. निश्चित रूप से पहला पगार यहाँ पर हो चुका है, उनके पहली सैलरी हो चुकी है, लेकिन पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 9 रन। योगीराज किसवे, गाव काय? कर्जतच, कर्जत शहर. ओके चला बाबा. इतका दम लागलाय त्याला, झेल पकडलाय तितकी मेहनत नसेल घेतली, परंतु धावत यायला तितकी मेहनत घेतली आहे. निश्चित रूप से देखिए कैच पकड़ो 5,000 हासिल करो, शानदार है रजनी क्रिकेट। खरं म्हणायला गेलं तर प्रवीण सर डीजे मास्टर बरंच काही बोलतोय. त्याच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावे लागेल, कारण एकीकडे पैसा जरूर बोलतो. काय माहिती हा द्या त्याला माईक द्या थोडा. हॅलो हा बोला बोला. थांबा मग जरा. आता तू ह्या पैशाचं काय करणार? काय नाही, जाऊन मम्मीला देणार फक्त पैसे. मम्मीला का? कॅश तू पकडले ना, पहिली कमाई झाली ना. पहिली कमाई झाली. थँक्यू. चला योगीराज तुम्हाला शुभेच्छा असतील. जरा आता क्रिकेटकडे जास्त अट्रॅक्शन होतील खरं म्हणायला गेला तर. आणि अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले एका विकेटच्या नुकसानीवरती 9 आकड्यावरती. संघर्ष सध्या मैदानावरती चालू आहे. हाँ निश्चित रूप से, लेकिन उनकी पहली सैलरी है, जीवन की पहली कमाई बेटा अपने माँ के हाथों में देना चाहता है। क्रांतिवीर शिरडोन बनाम श्रीपति बाबा उमरोली, बहुत ताकतवर टीम है दोनों ही टीमें। शिरडोन टीम भारत मुकादम इस मैच को देख रहे हैं, सपोर्ट में आए हैं शिरडोन के, उनका भी हम स्वागत करेंगे। भारत जी स्वागत है आपका। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 9 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। संदीप सर येस सांघिक कोड्यातला दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. तेजस चौधरी अगोदरचा षटक आपण पाहतोय. बालचंद्र कातकरे याने जरूर मैदानावरती फेकला, परंतु एक इकॉनॉमिकल स्पेल हर्षल लोंगलेचा तो षटकारला जवाब. इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरद बुंदाटे जागेवरती स्थित आहे. बॉलला अगदी खेळायचं होतं ते मात्र ऑफ रिझर्व मध्ये. परंतु एकीकडे विचार करायला गेला तर बॉलची जी फेकी होती अचूक टप्पा यावेळी जरूर पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जो होता तो यावेळी यशस्वी जरूर झाला. तेजस चौधरीचा पहिल्या बॉलवरती डॉटची संगता केली आहे. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. कानमंत्र थोडंसं हर्षलने जरूर शरदसाठी प्रस्तावित केलाय, परंतु पाहूया मैदानावरती त्या कानमंत्राचा कितपर्यंत फायदा होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कानमंत्राची जबरदस्त कामगिरी मी तर म्हणेल, कारण हे जाणणं फार गरजेचं आहे. कधी कधी बऱ्याचशा नॉन स्ट्रायकर रेंजचे खेळाडू असतात ना, त्यांची एक लय समजण्यात येते आणि त्या पद्धतीचा खेळ कसा करावा हे सांगितलं जातं स्ट्रायकर वरती जाऊन, आणि तेच हर्षल लोंगलेने सध्या मैदानात घडवलं. परंतु शरद बुंदाटेच्या या फटक्यासाठी अगदी चांगली कामगिरी मी तर म्हणेल. जबरदस्त फटका होता. हाँ निश्चित रूप से पहली गेंद पर ही सीधी उंगली से निकला नहीं था और उसके बाद उंगली टेढ़ी की रिवर्स का इस्तेमाल किया, लंबा 6 आया। देखिए पेड़ को लगकर अगर कोई कैच लेता है तो वो कैच नहीं होगा, क्लियर चाहिए, क्लियर आया हुआ कैच चाहिए। सीधा बल्लेबाज ने मारा आपके हाथों में।
क्या बात आहे. स्वप्नील दिघे ज्यांनी या स्पर्धेसाठी वायफाय इंटरनेट सेवा पुरवली आहे त्यांचं मनस्वी कौतुक करूया. बॉल नंतर चर्चा करेल. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. लगा दूसरा. अगदी मी तर म्हणेल दुधारी तलवार कटे तो सामने वाले की गर्दन नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. इथे पाहायला गेलं प्रवीण सर तर अगदी समीर फटक सोमणे यांची सर, 3 छक्कों के लिए इनाम है ना उमरोली. समीर सोमणे ने शायद अनाउंसमेंट किया था. समीर सर कुठे गायब झाले आता. असो असेल तर मिळेल काही हरकत नाहीये ते आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु स्वप्नील दिघे यांचं आपण कौतुक करूयात कारण ज्यांनी वायफाय सेवा इंटरनेट प्रोव्हाइड केलंय या स्पर्धेसाठी त्यांच्या आजच्या रजनीमधल्या प्रत्येक डॉट बॉलला 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 3 डॉट बॉल जर फेकले तर त्याच्यासाठी स्वप्नील दिघे यांच्याकडून आता 1500 रुपयांचं कॅश प्राइज. हाँ जरूर यकीन मानिए मैच में मजा आएगा. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेला, सिंगल जरूर मिलेगा. अच्छी रणनीति के साथ यहाँ पर क्रिकेट खेला जा रहा है. शरद मुंदाटे द्वारा 5 ओवर का ये मैच है. 50 के ऊपर वो जाना चाहते हैं. टोटल आ चुका है 22 धावा धावफलकावरती लागला गेला. अद्याप जर विचार करायला गेला तर हे 2 मोठे स्ट्रोक फार संघर्ष दाखवून दिलाय कारण पहिल्या षटकात अवघ्या 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि या क्षणी तुम्ही पाहायला गेला तर या 2 स्ट्रोकने अगदी धावसंख्येची गती वाढवली आहे. आणखी एक दर्जेदार बॉल यावेळी जरूर पाहायला मिळाला आहे. तेजस चौधरी सध्या आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला बॉल डॉट फेकल्याच्या नंतर बॅक टू बॅक 2 स्विचिटचे फटके. षटकाराची रणनीती शरद बुंदाटेने यशस्वी जरूर केली आहे. तदनंतर सिंगल, तदनंतर डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 2. तो ये रन बने हैं 22 रन बने. बोराडे काफी अच्छी स्थिति में अब आ चुका है. श्रीपति बाबू उमरोली प्रति ओवर 11 के औसत से ये रन आ चुके हैं. यकीन मानिए अब अच्छी पोजीशन इन्होंने बना ली है. खास तौर से शरद मुंदाटे ने जो रिवर्स के 2 छक्के लगाए, स्विच हिट लगाया, रिवर्स लगाया, ये पैडल स्वीप करने की कोशिश, लेकिन लेग स्टंप के बाहर. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. तेजस चौधरी के ऊपर आक्रमण किया जा रहा है. तेजस चौधरी एक मजे हुए गेंदबाज हैं, काफी अच्छी गेंदबाजी कर लेते हैं. लेकिन करजत के इस दहीवली मामसा मड़ा जो वेन्यू है इस प्रतियोगिता का, युवक अध्यक्ष ट्रॉफी 2026 का, उस वेन्यू के ऊपर उन्हें मार पड़ती हुई शरद मुंदाटे द्वारा. हालांकि फिलहाल वो नॉन स्ट्राइकर एंड पर है. स्ट्राइकर एंड पर जिन्होंने इस इनिंग की शुरुआत में छक्का लगाया था, हर्षल. खातं उघडून दिलं होतं खरं म्हणायला गेलं तर षटकारांचा. हर्षल लोंगल्याने थोडंसं प्रेशर मध्ये क्रिकेट जरूर आला होता कारण पहिल्या विकेटचं पतन जिथं झालं. 22 देखिए लोंगले विजय पवार इस मैच को देख रहे हैं. वो बार बार अपने साथी को बोल रहे थे भाई 13 डॉट बॉल है. जैसे हमने कहा विकेट नहीं है, विकेट गिने नहीं जाएंगे, तो 9 आया. ये होता है. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. एक और डॉट गेंद यहाँ पर, और डॉट गेंद के कारण 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रवीण सर एकीकडे जर पाहायला गेलं तर अगदी अजूनही तुडुंब गर्दी पाहायला मिळते हाँ, निश्चित कारण रूप से. घड्याळात तुम्ही पाहायला गेलं तर अगदी 1:55 टाइम 1:55 हो चुके हैं. घड़ी का कांटा हमें बता रहा है, लेकिन लोगों के लिए भी आइवा कैच के लिए मौका दिया जा चुका है. हमारे हर्षल जी मोरे साहब ने, जिन्होंने इस ट्रॉफी का खूबसूरत ऑर्गेनाइजेशन किया है. डीजे प्रवीण सर हमने घड़ी में देखा हाँ। 1:55. अब जैसे हमने घड़ी कहा, उन्होंने घड़ी का गाना लगाया. ये होता है प्रेजेंस ऑफ माइंड. टीम का टोटल बैटिंग पावर प्ले यहाँ पर लिया जा चुका है. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. ये बहुत बंदा आगे बढ़ेगा. डीजे मास्टर ये पब में बजाएंगे, डिस्कोथेक में बजाएंगे, कई बड़े बड़े प्रोग्राम्स में ये डीजे ऑपरेटिंग करते हुए हमें नजर आएंगे.
आकिब पाटिल साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। अल्पसंख्यक करसत विधानसभा अध्यक्ष, काफी मेहनत की है इन बंदों ने, चाहे भावड़िया हो, चाहे माई हो, जय गुरव हो, हा प्रवीण सर, केतन हो। आकिब पाटील सरांकडे जर पाहायला गेलं ना तर आज अगदी प्रकाश त्यांच्यावरती झलकतोय. इतका चांगला ड्रेस कोड त्यांचा पाहायला मिळतोय. प्रवीण लोंगले इनकी तरफ से लगातार 3 छक्के आएंगे तो 2000 का इनाम है बल्लेबाजों के लिए। रन बने हैं 23, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। गेंदबाज तैयार हैं, देवेंद्र मुकादम। गेंदबाज तैयार है देवेंद्र मुकादम, सामने है शरद मुंदाटे। पिछले 7 सालों से बुराड़े, मैंने कल भी कहा, मैं कोशिश कर रहा हूं कि आकिब पाटिल का एटीएम खोला जाए, लेकिन नाकाम रहा मैं। 7 साल हुए उस किस्से को। हाँ, इस साल भी शायद, क्योंकि ये आज की आखिरी रात है मेरे इस प्रतियोगिता में। ये अच्छी गेंद थी, जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। अंपायर को आपको ये बताना जरूरी है भाई, रीचेबल है या नहीं, ये बताना जरूरी है। खड़े खड़े आपने विकेट कीपर के बाद जाने दिया इस गेंद को, अंपायर भी क्या कहेंगे? कुछ नहीं कहा उन्होंने कहा ये अच्छी डिलीवरी। तो 23 में रुका हुआ टोटल है। 13 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। भावड़े आ चुके हैं जिन्होंने काफी मेहनत की है। भावड़े ने मुझे एक बात अच्छी बताई हर्षल जी के बारे में कि क्रिकेट का एक ही माध्यम ऐसा नहीं है कि उनका वो मदद की है। उन्होंने इतनी बड़ी टूर्नामेंट ऑर्गेनाइज की है, चाहे सार्वजनिक गणेशोत्सव हो, वहां पर भी हर्षल जी मोरे साहब मददगार साबित होते हैं। विकेट मिलता हुआ यहाँ पर गणेशोत्सव हो, सार्वजनिक गणेशोत्सव हो, होली हो, दिवाली हो, हर जरूरतमंद लोगों की, जरूरतमंद इंसानों की मदद करना ये हर्षल जी है, उनकी आदत रही है। ये बातें मुझे भावड़े ने बताई, क्योंकि करसत में मैच के समय ही आता हूँ। सारा साल तो मैं आता नहीं हूँ, लेकिन जैसे ही दहीवली में मैच होते हैं, भावड़िया हो, केतन हो, मुझे हमेशा बुलाते हैं, और उसकी वजह से ये बात मुझे पता चली हर्षल जी के बारे में। लेकिन अक्रॉस द लाइन खेला है, पैरेलल 6, पैरेलल 6 लगाया है बल्लेबाज रत्नदीप। प्रवीण सर, ज्याच्या बाट मधून षटकार आला ना, एक दादा फलंदाज म्हणून ज्याची खरोखर उमरोली टीम मध्ये वर्णी आहे. कारण एकीकडे मला आजही आठवत आहे ज्या वेळी ज्या सुरुवातीला मी रत्नदीप लोंगलेला पाहिलं होतं, अगदी बावलोलीच्या मैदानावरतीची नाईट मॅचेस होती आणि तिथे या खेळाडूने पदार्पण जरूर केलं होतं, परंतु इतकी भन्नाट बॅटिंग त्याची पाहायला मिळाली ती. अक्षरशः षटकारांचा पाऊस या खेळाडूने त्या मैदानावरती पाडला होता, परंतु आता सुरुवात तशीच आहे. हाँ बिल्कुल, फर्स्ट इंप्रेशन इज योर लास्ट इंप्रेशन। आपका पहला प्रभाव ही अंतिम प्रभाव होता है। मौके बार बार नहीं मिलते, जो मिला मौका है उस मौके का फायदा उठाइए। फिर से एक बार छक्का लगाने की कोशिश में दूसरी गेंद पे आउट हो चुके हैं बल्लेबाज रत्नदीप। दो पल का शायर हो, बल्लेबाज को ये इन्होंने बताया डीजे मास्टर ने कि आप पल दो पल का साथ दे रहे थे अपनी टीम को। टीम का टोटल 29 रन। आकिब जी पाटिल साहब, जिनके लिए शुभकामनाएं आ चुकी है हमारे दोस्त मुस्लिम भाई बेकरी वाला की तरफ से। टीम का टोटल 29। देखिए हमारे स्वप्निल दिगे साहब हर डॉट गेंद को 100 रुपए का इनाम दे रहे हैं आज की पूरी रात। दरिया दिल इंसान है,
यकीन मानिए वाईफाई भी दिया है उन्होंने इस प्रतियोगिता के लिए, और लगातार 3 कोई गेंदबाज डॉट गेंदे डाले तो उनके लिए 1500 रुपए का इनाम। दरम्यान बातान टीमचे जे पॅकर आहेत त्यांना विनंती की आपण मंचावरती या. सुनीलजी लाड, बंटी लाड, मंगेशजी लाड, दर्शनजी लाड, ऋषी लाड आणि केतन लाड, आपल्या सर्वांना विनंती आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यान अगदीचा मंगेश लाड यांचं जरूर मी विनंती करेल की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा मनस्वी स्वागत. अगदी या बातान टीमला मैदानात ते घेऊन आलेत आज. गतवर्षी याच बातान टीमला प्रफुल्ल भोईर यांनी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांनी ती ट्रॉफी उचलली होती. 29 रन स्कोर कार्ड के ऊपर रुका हुआ ये डॉट गेंद आई, डॉट गेंद के साथ वहीं पे रुका हुआ टोटल विकेट जा रही है। या षटकामध्ये गोलंदाजाने LB ची विकेट जर नोंदवली तर त्याच्यासाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज स्वप्नीलजी दिघे यांच्या माध्यमातून. देखिए पगबाधित का विकेट अगर निकालते हैं बॉलर तो उनके लिए 2000 का इनाम है। पगबाधित इसका मतलब यही है, लेग बिफोर द विकेट। चलिए राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद हल्के हाथों से खेला है, रन आउट का खतरा है, चिकी सिंगल पूरा किया, सिंगल के साथ 30 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है तीसरा ओवर चल रहा है। संदीप बोराड़े सर खत्म हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद प्रति ओवर 10 के औसत से 30 रन, विकेटें जा चुकी है श्रीपति बाबा उमरोली की 3। देखिए 3 विकेटें, 3 ओवर और 30 रन। हाँ 3 बार 3-3 हमें नजर आ रहा है स्कोरबोर्ड में, 3 बार तिर्रे, यानी कि जो आंकड़े लगाते ना उनके लिए कल 3 शुभ साबित हो सकता है। बुराटे कभी लगाया क्या आपने? उनकी भाषाएं भी अलग होती है। प्रवीण सर तो अभ्यास फार मोठा असतो खरं म्हणायला गेलं तर, आणि त्याच्यात आपला रस नाहीये सांगायचं झालं तर. आणि एकीकडे तुम्हाला हे जरूर सांगेल, जसा तिसरा आकडा पटलावरती आहे स्पर्धेची सुद्धा रजनी तिसरीच पाहायला मिळतीये. हाँ निश्चित रूप से 3 विकेटों के नुकसान पर 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, और ये क्रिकेट की रजनी जो आज की है 4 दिनों वाली ये प्रतियोगिता है, 4 रातों वाली, तीसरी रजनी भी चल रही है। इससे संजोग कहिए या फिर हर्षल जी मोरे साहब की इस प्रतियोगिता में जीत गई है। जिस अंदाज से उन्होंने इस प्रतियोगिता को लोगों के सामने वो लेकर आए, महिला बाल कल्याण मंत्री साहिबान यहाँ पर आ चुकी थी, आदरणीय अदिति ताई तटकरे, इतने बड़े हस्ती ने इस प्रतियोगिता को विजिट दी। उन्होंने अपने समय में से आधा घंटा निकाला इस प्रतियोगिता के लिए, यह आसान काम नहीं है, और वो करके दिखाया हमारे हर्षल जी मोरे साहब ने अपने पत्नी के जन्मदिन के अवसर पर रखी हुई इस प्रतियोगिता में। चौथा ओवर लेकर आए हैं गेंदबाज बालचंद्र। अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए एंड को बदला है, और यह खराब फील्डिंग हो रही है। जगदीश मुकादम साहब नाराज होंगे क्योंकि खराब फील्डिंग के कारण मिले 4। जब मैं 22 साल का था ना तो हल्दियों में ये गाना बहुत बजाया जाता था। आज मेरी उम्र 46 साल है, यानी 24 साल पुराना ये गाना आज भी उतनी ही ताकत के साथ बजता भी है और बजाया भी जाता है। आदरणीय प्रवीणजी लोंगले यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश, 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला फटका यावेळी साहिल लोंगलेच्या बॅट मधून, दिमागदार जसं पारितोषिक लागलं तशी एनर्जी लेवलचा शॉट सध्या मैदानावरती पाहायला मिळाला. मावल्ला होता मग आता पैसे न बघस तर देखिए पैसे का कमाल देखिए, नई ऊर्जा आई और ऊर्जा के साथ छक्का लगाया साहिल लोंगले ने। राजवाड़ी जबरदस्त बजा रहे भाई आज। केतन आज तो आपने कमाल किया, ऑपरेटर भी काफी अच्छा लेकर आए आप, सब कुछ मास्टरमाइंड संजय सोलंकी के बाद मुझे ये नजर आ रहे हैं करजत क्रिकेट में। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं श्रीपति बाबा उमरोली 40 रन
इस मैच में अब तक आ चुके हैं। पहले सत्र में ओवर नंबर चल रहा है चौथा। देखिए 50 के ऊपर जब टारगेट जाता है ना तो यहाँ पर परेशानी होती है दूसरे सत्र में। तो शिरडोन टीम जो है क्रांतिवीर शिरडोन, उनके बॉलर्स को ये बात समझ में आनी चाहिए कि बैटिंग क्यों चुनी। तो बैटिंग करने के लिए हमने अपोजिशन को जब आमंत्रित किया है तो उन्हें 40 के अंदर रोकना जरूरी है 5 ओवर के इस मैच में। भालचंद्र जबरदस्त गोलंदाजी जरूर पाहायला मिळते प्रवीण सर. एकीकडे पाहायला गेलं तर चौकाराला षटकाराला साई लोंगलीची बाट मैदानात तळपत असताना डॉट बॉलची फेकी बालचंद्र कातकरीने केले पहा. कारण तुम्हाला अगदी परिस्थिती बदलली आता. कारण पहिलं षटक जे फेकलं होतं इकॉनॉमिकल स्पेल होतं. कारण म्हणायला गेलं तर 9 धावा त्याने खर्च केला होता पहिल्या षटकामध्ये. तो बालचंद्र कातकरी आता संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळतोय. पहिल्या 2 फटक्यांमध्येच 10 धावा खर्च केल्या होत्या. हाँ निश्चित रूप से तीसरी गेंद आई इस ओवर की। डॉट डॉट गेंद आई है। फाइन लेग बाउंड्री के बाहर या थर्ड मैन बाउंड्री के बाहर छक्का आता है तो स्वप्निल दिगे साहब इनकी तरफ से 500 का इनाम, 1000 का इनाम, माफी चाहूंगा, सिक्सर आना चाहिए बल्लेबाज द्वारा। फाइन लेग या थर्ड मैन। ये सामने मारा है, गेंद हवा में है, क्या ये होगा? अरे वाह, कैच नहीं, यहाँ पे कैच हुआ मैदान के अंदर। थोड़ी दिल की धड़कनें तेज हुई थी, मुझे लगा था कोई लकी दर्शक हमारे पास जरूर आएगा, लेकिन गेंद ग्राउंड के अंदर एक खूबसूरत कैच। एक और झटका मिला टीम उमरोली को। आदरणीय रवी सर लाड आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्षमय स्वागत. आदरणीय रवी सर लाड आपण या मंचावरती स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं सांगायचं गेलं तर प्रवीण सर कमी कालावधीमध्ये या स्पर्धेला एक संजीवन स्वरूप पाहायला मिळालं आणि आपलं अहोभाग्य आहे सांगायचं झालं तर की या स्पर्धेमध्ये आपण समालोचन साकारतोय. केतन बामणेंचं तर कौतुक करायलाच, कारण सातत्यपूर्ण स्पर्धा कोणतीही असू दे त्यांचं नितांत आमच्यावरती प्रेम असतं. आणि एकीकडे हर्षल भाऊ मोरे ज्यांनी मात्र अगदी जो विश्वास दाखवला होता आमच्यावरती सुद्धा, त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याची जरूर कामगिरी करत आहोत. ठरलो की नाही ते उद्याच्या रजनीमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु रवींद्र लाड साहेब उपस्थित झाले आहेत. सातत्यपूर्ण व्यक्तिमत्व क्रिकेटला प्राधान्य देताना दिसून आलंय. परंतु आज मात्र गावची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी ते उपस्थित झाले आहेत. हाँ निश्चित रूप से अंपायर का व्हाइट बॉल का इशारा आ चुका है। ढेर सारे मेहमान हमने इस मंच पे देखे हैं और मेहमानों से एक मेहमान कक्ष हमारा भरा हुआ नजर आया। मैदान के चारों तरफ हमें क्राउड नजर आया। टोटल आ चुका है, साहिल हमें बता रहे हैं 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। आपने केतन बामणे के प्यार के बारे में बात की कि जब भी यहाँ पे टूर्नामेंट होती है आपको बुलाया जाता है, लेकिन जब भी यहाँ टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने की मन में वो ठान लेते हैं, 1-1.5 महीना पहले वो मुझसे बात करते हैं कि आपको आना ही आना है। पिछले कई सालों से मैं देख रहा हूँ, चाहे भावड़िया हो चाहे केतन हो। एक और मेरी आवाज़ निकालने वाले नज़र नहीं आ रहे हैं इनके साथ। पिछले साल मैंने देखा था कुमार। मैच की तरफ हम चलेंगे। टोटल आ चुका है 41। देखिए जय गुरु साहब जब भी कहते हैं प्रवीण, मुझे लगा मुझे बुला रहे हैं। जय बाल गुरु ना, जय बालू गुरु। हाँ बिजी 24 तास। लेकिन इनको मैंने टीवी 9 पे देखा, बिल्कुल जब बाइट्स लिया गया था इस टूर्नामेंट का, तो वो पीछे थे हमारे हर्षल साहब के, बिल्कुल खड़े हुए थे उनकी छांव बन के। टीवी 9 पे मैंने देखा इनको। एक रन जरूर पूरा किया, दूसरा चुराने की कोशिश और कामयाबी। 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती हुई यहाँ पर 43 रन बोरोड़ा सर यहाँ पर बनते हुए नजर आ रहे हैं। ओवर नंबर 4 खत्म हो चुके हैं। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। शिरडोन टीम से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो समय के साथ चलें।
छोटा है लेकिन काफी बड़ा है। हमारे आकिब भाई पाटिल जिस तरह से उन्होंने मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए, कल जब मैंने बात की मेरे अजीज दोस्त मुस्लिम भाई बेकरी वाला की तरफ से, तो उन्होंने भी कहा आकिब पाटिल साहब ने जिस तरह साथ निभाया है हर्षल जी का, वो साथ देखने लायक है। टीम का टोटल 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुका है। दिग्गजांचे अगदी म्हणायला गेलं ना तर मांदेवाली मंचावरती जरूर पाहायला मिळते, परंतु यावेळी षटक क्रमांक 5 पहिला अच्छा। बॉल आणि इथे मात्र डॉटची संगत आहे। देखिए 50 के अंदर तो रोकना ही होगा अगर चंदई के सामने उमरोली के सामने अच्छा परफॉर्मेंस देना है। 5 गेंदें इस ओवर की शेष है। शिरडोन बनाम उमरोली, श्रीपति बाबा उमरोली बनाम क्रांतिवीर शिरडोन। टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा। अर्थातच या ठिकाणी रुहान 11 बडवल बी संघ आणि त्याच्या समवेत श्री 11 जयशंकर चंदई टीम। चला टॉस साठी या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल। सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच। हा मी म्हटलं होतं की अगदी चांगला फटका यावेळी हर्षल लोंगलेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। नो बॉल आणि त्याच्यावरती अगदी सोने पे सुहागा आदरणीय रवींद्र लाड साहेबांकडून कमेंटेटर्स का अच्छी गेंद गिरी है, कमेंटेटर्स की अच्छी गेंद गिरी है, जिसकी वजह से रवि लाड साहब इनकी तरफ से हमें इनाम आ चुका है। आपको और मुझे 500 का शुक्रिया रवि जी। इसी तरह देखिए कलाकार के कदरदान जब होते हैं ना, तो कलाकार को अपनी कला को निखारने का और ज्यादा मौका मिलता है। भरी रहनी चाहिए और अल्लाह अल्लाह ताला हो, ईश्वर हो, या फिर परवरदिगार हो, या फिर भगवान हो। डीजे ऑपरेटर के लिए 500 का इनाम आ चुका है। राजमाळी राजमाळी क्या बजा रहे आप? आपके केतन लिए बामणे यांच्याकडून हे पारितोषिक आहे। कारण खरं आहे सातत्यपूर्ण आपण म्हणत असतो की प्रेझेंट ऑफ माइंडची दात, कारण जास्त मैदानावरती आपण खेळाडूंना सांगत असतो ना की सिच्युएशन नुसार क्रिकेट खेळावं, तसं अगदी त्या क्रिकेटला साजेचं संगीत कधी काय कोणतं गाणं वाजवावं हे मात्र राजमाळी यांना परफेक्टली माहिती आहे आणि त्याचा संपूर्णपणे अभ्यास त्यांनी मात्र इथे दाखवून दिलेला है। हाँ निश्चित रूप से आखिरी ओवर चल रहा है। टीम का टोटल राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद यॉर्कर लेन गेंद खोद के निकाला था। 5वां ओवर है ये। हाँ एलबीडब्ल्यू विकेट अगर बॉलर निकालते हैं तो स्वप्निल दिगेन की तरफ से 2000 का इनाम। देखिए 2000 इसी बॉलर ने, यानी कि आखिरी ओवर है इस सत्र का। प्रतीक के लिए इनाम आ चुका है। क्या इनाम लगा रहे हैं स्वप्निल सर, तारीफ करना चाहूंगा मैं उनके इस टूर्नामेंट के लिए, खिलाड़ियों की मेहनत के लिए और उनकी मेहनत की कदर करने के लिए मैं स्वप्निल दिगे साहब का शुक्रगुजार हूँ। यकीन मानिए खिलाड़ी जितनी मेहनत कर रहे हैं उस मेहनत को वो न्याय दे रहे हैं बुराड़े सर। अर्थातच स्वप्नील दिगेकर म्हणायला गेलं तर कालच्या रजनीमध्येच त्यांनी अनाउन्समेंट करायला लागली होती आणि त्या अनाउन्समेंट वरती त्यांनी वक्तव्य जरूर केलं होतं। चांगला फटका यावेळी डीप एक्स्ट्राच्या डोक्यावरती बॉल, परंतु इथे परतावं लागेल बॅटरला। 1 मोर विकेट डाउन। देखिए रनों को रोका है। टीम का टोटल 51 रन बन चुका है। डीजे मास्टर को मौका देंगे हम, माली साहब को। इक्यावन 5वां ओवर चल रहा है इस सत्र का। अगला मैच जो है सांदई बनाम भड़वड़ बी। तो दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। मेरी बातें अगर आपके कानों तक पहुंच रही है तो इस ओवर के बाद टॉस होगा। राइट आर्म ओवर द विकेट, रिवर्स दागने की कोशिश। 1 रन तो जरूर मिलेगा। 52वां रन
बाई के तौर पर आ चुका है। मौका है बॉलर के लिए पगबाधित विकेट यानी कि LBW। अगर वो विकेट हासिल करते हैं तो स्वप्निल दिगे साहब इनकी तरफ से 2000। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, काफी अच्छा ओवर, काफी अच्छा ओवर जा रहा है ये क्रांतिवीर शिरडोन टीम के लिए। यकीन मानिए यहाँ पर रनों को रोकने वाली गेंदबाजी हो रही है। बॉलर ये ट्राई नहीं कर रहा है कि मुझे पगबाधित विकेट चाहिए, मिडल स्टंप पे गेंदबाजी नहीं हो रही है बल्कि आउटसाइड ऑफ स्टंप रनों को बचाने वाली गेंदबाजी हो रही है, ना कि विकेट टेकिंग। और ये अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा। टीम की जरूरत क्या है इस वक्त? रनों को रोकना। हमारे अंपायर विली बाउडन संतोष चौधरी साहब की तरफ से इस क्रांतिवीर शिरडोन टीम को शुभकामनाएं आ चुकी है। क्या डॉट गेंदें डाली आखिरी क्षणों में। टीम का टोटल बना है 5 ओवर की समाप्ति के बाद 52 रन। जीत के लिए 53 रनों की जरूरत। लेकिन फिर से एक बार मैं टॉस के लिए बुलाना चाहूंगा भड़वल B+ बनाम चांदई। भडवाल B+ आणि त्याच्या विरोधात श्री 11 जयशंकर चांदई दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण या टॉस करण्यासाठी चला आमचे ऑफिशियल स्कोरर रोहित सर आपण या. बावन्न धावा धावफलकावरती विजयासाठी 53 धावा संख्येची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल हे सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकूयात, परंतु पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे जाऊयात. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदरणीय प्रवीणजी लोंगले उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत विधानसभा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आदरणीय अकिब पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी लोंगले यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आणि त्याच समयात आपण पाहतोय ज्यांची सातत्यपूर्ण क्रिकेटच्या मंचावरती आम्हाला एक अभूतपूर्व साथ पाहायला मिळते. नितांत ज्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. कुठेही असू द्या स्पर्धा, परंतु रवींद्र सर त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि अगदी क्रिकेट प्रेमींवरती तसं म्हणायला गेलं तर समालोचकांवरती त्यांचा एक फार मोठा वरचष्मा राहिलेला आहे. तर आदरणीय रवींद्रदादा लाड यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे सूत्रधार म्हणावे लागतील अकिब पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला वाटतं चला या वरतीचे आपण टॉस केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेल आदरणीय रवींद्रदादा लाड यांना की आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. एकीकडे आपण पाहतोय रुहान 11 बडवाला B+ आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 जयशंकर चांदई. कॉल आहे हेड. टॉस जिंकलाय तर मात्र श्री 11 जयशंकर चांदई. निर्णय मंगेश एकंदरीत काय सांगाल? स्पर्धा मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेत खेळ करताना कसं वाटतंय? खूप सुंदर आयोजन आहे, खेळायला मजा येते. आणखी एक प्रश्न घेऊन जाईल. जशी कर्जत तालुक्याची मानाची ट्रॉफी आपल्या गावात सुद्धा भरली जाते RK साहेबांची. अर्थातच यावर्षी 22 आमदार चषक पाहायला मिळाला. कर्जत तालुक्याचा एक विश्वकप म्हणून या स्पर्धेला संबोधलं जातं. काय सांगाल एकंदरीत
ते तितकं लाजवाब आयोजन आणि हे इतकं लाजवाब आयोजन. हे पण खूप सुंदर आयोजन आहे. वेल तर बॉल पाठवा मैदानात. शुभेच्छा असतील मंगेश तुम्हाला पुढील सामन्यासाठी. आणि यात बोलूया हा सर प्रवीण सर जाऊयात मॅचकडे, जिथे मात्र अगदी लक्ष काबीज करायचं आहे. ते मात्र 53 धावा संख्येचा 52 धावा पटलावरती पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात. परंतु 53 धावा संख्येचं टार्गेट यावेळी अगदी समोर आणून ठेवलेलं आहे. ते मात्र क्रांतिवीर शिरडोन बी टीम समोर. हाँ निश्चित रूप से देखिए 53 रनों को बनाना है शिरडोन टीम, क्रांतिवीर शिरडोन टीम. जिस गांव के इतिहास में क्रांतिवीर का इतिहास लिखा हुआ हो वो क्रांति कर सकते हैं. मंगेश जी वाकड़ीकर साहब ने क्रांति की, जिला परिषद के अध्यक्ष बने, आरपीएल के अध्यक्ष बने, तो क्रांतिकारी है गांव है ये, क्रांतिकारी गांव है जहां पर क्रिकेट में एक गांव 11 की संकल्पना इसी गांव से आई, तहसील वाइज हाफ की संकल्पना इसी गांव से आई. देखिए ओपन क्रिकेट एक अलग होगा, वो संकल्पना भी इसी गांव से आई है. एक सोच है आरपीएल की संकल्पना भी इसी गांव के बंदे मंगेश जी वाकड़ीकर साहब जो कल यहाँ पर शायद आने वाले हैं. चला स्वप्नील दिघे यांचं अनोखं पारितोषिक सातत्यपूर्ण, अनोखं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल अशी पारितोषिकं लावली जात आहेत ती खेळाडूंच्या खिशात सहजरित्या जात आहेत. यावेळी मात्र त्यांनी सांगितलंय की या इनिंग मध्ये गोलंदाज अर्थातच मात्र संधी आहे ती श्रीपती बाबा उमरली टीम साठी. ट्रिपल दांडी जर चित केली तर त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बिल्कुल बोल्ड. अगर साहिल लोंगले अगर निकालते हैं तो 1000 का इनाम है उनके लिए. स्वप्निल दिघे, साहिल लोंगले, दिघे इंटरनेट. देखिए बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है बल्लेबाज बाएं हाथ के तेजस चौधरी. संतोष चौधरी मालूम है आपको, हमारे एसोसिएशन के एक बेहतरीन अंपायर बिली बाउडन, ये भतीजे हैं उनके और वो चचा है, उनके भाई का लड़का है ये तेजस, जो नॉन स्ट्राइकर एंड पर आ चुका है. लेकिन स्ट्राइकर एंड पर इस वक्त प्रशांत घरत. 53 रनों को बनाना है. साहिल तैयार है इस ओवर की अगली गेंद के लिए. राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला है प्रशांत ने. प्रशांत और तेजस प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी शिरडोन की तरफ से. गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए साहिल, जिन्होंने शुरुआती 2 गेंदों में रन दिए हैं महज 2. महज 2 रन उनके द्वारा दिए जा चुके हैं. काफी मेहनत की है हमारे युवक अध्यक्ष ट्रॉफी 2026 के लिए हर्षल जी के साथ सभी ने. लेकिन तेजस चौधरी के बल्ले से निकलता हुआ ये आईवा कैच शायद लिया जा चुका है. ये देखिए आईवा कैच लिया जा चुका है. आज की रात 5000 का इनाम आईवा कैच के लिए. चाय भी आ चुका है, लेकिन चाय से भी ज्यादा 5000 की एनर्जी. रविंद्र लाड साहब की तरफ से समीर सोमने और टीके माली साहब को भी 500 का इनाम आ चुका है. उन्होंने हमारे पूरे चारों के चारों कमेंटेटर्स के लिए कुल मिला के 2000 का इनाम. वाली हो 5000 की, 500 की 10 पत्तियां देने वाली हो. यकीन मानिए टीम का टोटल आ चुका है 12 रन. तेजस काफी आक्रामक खेल रहे हैं और खेलना भी चाहिए. ईंट का जवाब पत्थर से देना आपको आना चाहिए. साहिल लोंगले भले ही आईएसपीएल खेले हो, लेकिन उनके सामने डरना मना है, क्योंकि डर कर आप मैच नहीं जीत सकते. बहुत बड़े खिलाड़ी है साहिल लोंगले. मैं तो कहूँगा उमरोली का ये सबसे बड़ा खिलाड़ी.
जय वालू गुराव, देखिए हमारे ऊपर कितना ध्यान दे रहे हैं। अक्रॉस द लाइन और ये क्लीन बोल्ड। कितना इनाम है क्लीन बोल्ड के ऊपर? 1000। स्वप्निल दिघे साहब मास्टरला इथे आपण थांबूया आणि कॅच कोणी पकडले? कोण आहे हा? लाडिवलीचा आहे ना? लाडिवलीचा आहे ना तू? हा, जर्सीज वरनं मी परफेक्ट ओळखलं. खरं तर अमित तुपे यांनी एक सापळाच रचला होता आज आणि त्यामध्ये तो सक्सेसफुल झाला आहे. नाव काय तुझं? लवेश. लवेश, वेल डन लवेश. एकदम 5 मिनिटात आम्ही तुला पारितोषिक देऊ 5000 रुपयांचं. आणि वेल डन अमित तुपे अँड गँग. रविदादा लाड केव्हा येऊ दे सर, एक खासियत आहे त्यांची, ते समालोचकांना आवर्जून पारितोषिकं देतात आणि प्रशासकीय एवढा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यांचं शब्द नेहमी असतं की शब्द हे फार महत्त्वाचे असतात. शब्दांविना जग हे अधूर आहे, म्हणून शब्दांचे जादूगार जे समालोचक असतात त्यांचे ते नेहमी कदर करतात. आणि रविदादा पुन्हा एकदा आभार. फक्त उद्याच्या रात्रीत या, तुम्हाला क्रिकेट आवडतं आणि या क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी युवक अध्यक्ष चषकात पुन्हा एकदा आपण या. चलिए मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 24 गेंदें बची है और रन चाहिए 41। 24 गेंदों में 41 रनों की जरूरत है। नेट नंबर 3 की पोजीशन पर आ चुके हैं बल्लेबाज रोहित पवार। रोहित पवार लेकिन स्ट्राइकर एंड पर होंगे प्रारंभिक बल्लेबाज प्रशांत गरत। प्रशांत गरत स्ट्राइकर एंड पे होंगे। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे हर्षल। राइट ऑफ ओवर द विकेट। हर्षल की इस गेंद को टैप किया है, थर्ड मैन को बीट किया है। क्या गेंद डीप, थर्ड मैन बाउंड्री पार होगी, लेकिन दूसरा रन यहाँ पे जरूर पूरा होता हुआ। लाड साहब मैं आपका दिल से शुक्रगुजार हूँ, क्योंकि कला का कदरदान होना चाहिए, तब जाके हम कलाकारों की हौसला अफजाई हो जाती है। दूसरा रन यहाँ पे पूरा किया है। 41 रनों की जरूरत थी 24 गेंदों में, अब 23 गेंदे 39 रनों की जरूरत। 23 गेंदे 39 रनों की जरूरत। मुकाबला दोनों तरफ है, मारेंगे तो शिडोन रन बनाएंगे, बचाएंगे बॉलर अपने आप को तो मैच जीतेगी उमरोली श्रीपति बाबा। डैनी लोंगले और तुषार आंग्रे साहब ने इस टीम को फ्रेंचाइज किया है। तो वहीं दूसरी तरफ हमारे जगदीश मुकादम साहब, जय मल्हार ढाबा के ओनर, जिनके ढाबे की क्वालिटी पूरे महाराष्ट्र में मशहूर है। देखिए एक जबरदस्त इनाम आ चुका है स्वप्निल दिघे साहब इनकी तरफ से फील्डिंग करने वाली टीम के लिए। कोई भी बल्लेबाज को रन आउट करता है कोई भी फील्डर, लेकिन डायरेक्ट हिट के जरिए, तो उस फील्डर के लिए 1000, और विकेट कीपर अगर एच का कैच लेते हैं, बल्लेबाज के एच का, तो विकेट कीपर के लिए भी 1000 का इनाम। देखिए इनामों की बौछार हुई है इस टूर्नामेंट में। हमेशा मुझे ये टूर्नामेंट याद रहेगा बुराड़े। अगले 365 दिन, अगले साल तक मैं श्रृंखला का इंतजार करता रहूंगा। ये डॉट गेंद आई है, डॉट गेंद की वजह से टोटल वहीं पे रुका हुआ 16 रन। देखिए स्वप्निल दिघे शॉट एक्स्ट्रा कवर पर डायरेक्ट हिट नहीं हुई है, लेकिन अंपायर की उंगली उठी, रन आउट है ये। लेकिन डायरेक्ट हिट अगर करते तो उनको मौका था, शॉर्ट स्क्वायर लिख के किया रत्नदीप को ये मौका था कि शायद वो 1000 रुपए की कमाई कर सके, लेकिन ओवर समाप्त। एक गेंद अभी भी शेष है इस ओवर की, अभी भी एक गेंद शेष है। 5 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, एक गेंद अभी भी शेष है। टीम का टोटल आ चुका है 16 रन। 53 रनों का पीछा करना है, 37 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 19 गेंदों में। 19 गेंदें 37 रनों की जरूरत। टॉस हुआ क्या समीर सर?
देखिए चाय की चुस्कियों के साथ मैच बोलना, मैच देखना अलग ही मजा होता है, अलग ही मजा। और हर तरह की सुविधाएं हैं इस हर्षल साहब की इस प्रतियोगिता में। यकीन मानिए युवक अध्यक्ष ट्रॉफी 2026 में हर तरह की सुविधाएं उन्होंने दी है कमेंटेटर्स को, अंपायर्स को, दर्शकों के लिए। हर आइवा कैच के लिए आज की रात का तो 5,000 है। अब तक 4 कैचेस लपके गए, तकरीबन 20,000 का इनाम दर्शकों को बांटा जा चुका है। स्कूटी दी गई लकी ड्रॉ के जरिए। सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन। 17 रन 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, लेकिन अगले 3 ओवर का हाल सुनाएंगे संदीप बोराडे सर। येस, चला जाऊया मॅच कडे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटिंग पॉवर प्ले यावेळी जरूर मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गणेश घारे, जबरदस्त बॉलर हाही सुद्धा पाहायला मिळतोय. परंतु इथे अगदी शिरडोनच्या विरोधात गोलंदाजी करताना दिसून येते. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये आणि इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल. भावेश लोंगलेने टिपलेला झेल अट्रॅक्टिव्ह आपण पाहतोय. प्रेक्षक वर्गाला विनंती की अति घाई करू नका आपण अशी. मला वाटतं आपले शिलेदार आहेत, प्रयत्न केले जात आहेत, परंतु या ठिकाणी भावेश लोंगलेने काय झेल टिपलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा झेल जरूर सुटला होता, परंतु सेकंड अटेम्प्टला या झेलला त्याने कॅरी जरूर केलाय. एकीकडे पाहायला गेलं तर अगदी प्रवीण सर पहा, स्वप्नील दिघे यांचं कौतुक करावं लागेल. हर तरह का इनाम लगा रहे हैं. अब उन्होंने जो 3 अंपायर काम कर रहे हैं हमारे इस प्रतियोगिता में, तीसरे अंपायर भी है ना भाई, ऑनफील्ड 2 है, तो तीनों अंपायर्स के लिए कुल मिला के 1500, यानी कि एक अंपायर को मिलेंगे 500 रुपए का इनाम है. स्वप्निल दिघे साहब जाते जाते हम लोगों को भी खुश करेंगे, ऐसा नहीं है, इतने तो दिलदार. दिघे इंटरनेट, लेकिन कितनी गेंदें कितने रन बोराडे ये बताना जरूरी है आखिरी मोमेंट पर. येणारे 17 बॉल आणि आता गरज असेल ती 35 धावा संख्येची. फार चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मी मगाशी सुद्धा म्हटलं की हे फार मोठं अहोभाग्य आहे आपलं की ज्या स्पर्धेसाठी आपण समालोचन करतोय आणि खरोखर काय कमतरता या स्पर्धेत पाहायला मिळत नाहीये. ज्यांच्या माध्यमातून वायफाय सेवा पुरवण्यात आली, स्वप्नील दिघे अशी काही पारितोषिकं मैदानात लावतायत की सहजरित्या ती खेळाडू असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, त्यांच्या खिशामध्ये जाताना दिसून येत आहेत. आणि डायरेक्ट हिट साठीच तर फिल्डरला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला बॉल आणि एची झेल जर टिपली तर कीपर साठी सुद्धा 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. हे स्वप्नील दिघे आहेत. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर अगदी रंगतदार स्थितीत मॅच जरूर आली आहे. कारण शिरडोनच्या विरोधात खेळताना चांगली गोलंदाजी मैदानावरती येणं अपेक्षित आहे. जिथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झाल्याच्या नंतर पहिल्या इनिंग मध्ये उमरली टीम धोक्यात जरूर आली होती. हे असं झालं. आम्ही नेहमीच सांगतो की अगदी मगाशी मी म्हटलं होतं की अगोदर झेल का टिपले जात नाही त्याचं कारण मगाशी आम्ही सांगितलं होतं. क्राऊड इतका होता
की 10-10 जण तो झेल पकडण्यासाठी जायचं आणि झेल ड्रॉप व्हायचा, परंतु इथे तेच झालं. एकाने प्रयत्न केला असता तर मी तर म्हणेल सक्सेस झाला असता. झेल 5,000 गमावले मी तर म्हणेल. चांगला फटका यावेळी बॅटर आपण पाहतोय अगदी भालचंद्र, ज्यांनी 2 षटके पहिल्या इनिंग मध्ये फेकली होती. जबरदस्त फटका त्याने मैदानात लगावलाय, परंतु गणेश घारे अगदी म्हणायला गेलं तर अनेक स्पर्धा त्याने सुद्धा गाजवलेल्या आहेत. तो सुद्धा कच्चा खेळाडू नाहीये, त्याला सुद्धा माहिती आहे की कशा प्रकारे गोलंदाजी मैदानात करायची आहे, कारण थोडं प्रेशर आता क्रिएट आहे. ते मात्र यावेळी शिरगण बी टीम वरती. जसं पाहायला गेलं तर अगदी हर्षल भाऊ मोरे यांचा विचार करायला गेला तर पुढच्या 2029 ची जी कर्जत नगर परिषदेची निवडणूक पाहायला मिळेल, 22 नगराध्यक्ष स्वरूपात त्यांना आपण जरूर पाहू शकता. चांगला फटका यावेळी, परंतु इथे झेल टिपलाय जबरदस्त मी तर म्हणेल, कौतुक करावं लागेल. यावेळी ते मनीष घारे आपण पाहतोय काय झेल टिपलाय. पारितोषिकांची खैरात सुद्धा या ठिकाणी केली जाते. अंपायर झाले, खेळाडू झाले, सगळंच काही झालं, परंतु समालोचन कक्ष त्यांच्या नजरेतून दुर्लक्ष राहू शकत नाही आणि त्यांच्या माध्यमातून अगदी समालोचक, चारही समालोचक आणि त्याच्या समवेत पाहायला गेलं तर समालोचन कक्षाचा संपूर्णपणे आरसा म्हणजे आमचा स्कोरर, त्याच्यासाठी सुद्धा 500-500 रुपयांचं प्रत्येकी कॅश प्राइज आहे. म्हणजे 4 समालोचक आणि 1 स्कोरर, प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राइज. जाऊया मॅच कडे. हर्षल भाऊ मोरे पुनश्च अगदी मैदानाचा फेरफटका घेत असताना स्टेजवरती उपलब्ध होत आहेत. मनस्वी आपलं सुद्धा या आपल्या स्पर्धेत स्वागत करूया, कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी त्यांची चाचपणी चालू होती मैदानात. आणि खास करून हर्षल भाऊ एक महत्वाची अनाउन्समेंट सध्या मी करेल, कारण जसं तुम्ही आईवा झेल साठी आजची रजनी गाजवली आहे ना, तसं स्वप्नील दिघेंनी आज पारितोषिकांची खैरातच मंचावरती केलेली आहे. परंतु पहा, स्वप्नील दिघे ही स्पर्धा जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आजची रजनी जाऊ द्या, परंतु अंतिम रजनीमध्ये आपण व्यासपीठावरती यावं ही आमची कळकळीची विनंती आहे. लाडिवलीकर ज्यांच्यासाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज प्रदान केलं जात आहे. अद्यापपर्यंत 5 झेल आईवा टिपले गेले त्या रजनीमध्ये. क्या बात आहे. हर्षल भाऊ मोरे म्हटलं जातं ना, नाद करा पण हर्षल भाऊचा करू नका. साहिल लोंगले आता अभियान पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती आहे. इकॉनॉमिकल स्पेल फेकत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात 12 खर्च जरूर केल्या होत्या. साहिल लुंगलेची गोलंदाजी मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर वाईट पिकून एक कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. अगदी रनआउट साठी तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली आहे. तिसरे ऑफिशियल अर्थात जय पवार सर आमच्या समवेत जोडले गेलेत.
बॅटर या ठिकाणी बाद होईल. OUT आउट. अरे काय आदरणीय सुजितजी बोराडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं याच ठिकाणी सहर्ष स्वागत. सुजित दादा बोराडे. डायरेक्ट हिट जर केला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे स्वप्नील दिघे साहेबांकडून. काय अनोखी पारितोषिक लागलेत. खेळाडू नाही सोडले, अंपायर नाही सोडले. आता डायरेक्ट थ्रो झाला का? ओके. मला वाटतं स्वप्नील दिघे साहेबांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी पटकवलं गेलेलं आहे. आणि शरद बुंदाटेने तो मात्र डायरेक्ट हिट केलेला आहे. त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. सामना संपल्यानंतर ते जरूर तुमच्यापर्यंत सपोर्ट केला जाईल. सिंगल जरूर या बॉलवरती येईल. प्रयत्न केले जात आहे दुसऱ्या धावेसाठी, परंतु इथे 22ने काम केलंय तमाम. परतावं लागेल याही विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. साहिल लोंगलीची गोलंदाजी सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण करताना जरूर दिसून येते. अगदी रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. त्यानंतर आपण पाहिलं शरद बुंदाटीचा डायरेक्ट हिट मैदानात पाहायला मिळाला. तिथे सुद्धा रनआउटची विकेट पाहत होतो. अद्यापपर्यंत एक चांगला प्रवास, फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सांगायचं झालं तर श्रीपती बाबा उमरोले टीमचं सगळ्यात मोठं क्रिकेटच्या मैदानावर तो शस्त्र असेल तर ते मात्र बॉलिंग अटॅक. आणि तो अटॅक फार सुंदररित्या मैदानावरती आहे. अर्थातच शिर्डन बीच्या विरोधात ही सध्या गोलंदाजी चालू आहे. यावेळी मात्र डॉट बॉलची संगता साहिल कडून पाहायला मिळते. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना 12 धावा दिल्या हर्षल लोंगले आपण पाहतोय, ज्याने दुसरं षटक फेकला होता. आणि दुसऱ्या षटकातने इकॉनॉमिकल स्पेल सादर करत गणेश घारेला अगदी संजीवनी निर्माण करून दिली. त्याने सुद्धा 7 धावा खर्च केल्या होत्या. सांगत असतो उचलली जीप लावली टाळ्याला. आम्हाला काय, आम्ही बोलतोच, परंतु मैदानात ज्याची जळते त्यालाच कळते. म्हणजे जिथे कष्ट करतो त्याला माहीत असतं काय ते. हे फार महत्वाचं आहे. परंतु जरा सिच्युएशन पहा, कारण एखादी एज जर लागली तर पंचांच्या डोक्याला मैदानात ताप येतो. हे फार महत्वाचं आहे. असो नाही, तुमचं काही नाही, राजगडबड थोडी असू द्या, होता. आपण माणसं आहेत, चुका आपल्याकडूनच होतात. 6 बॉल आणि आता 26 धावा संख्येची गरज आहे. जय गुराव, तुमची फरमाईश आम्ही जरूर पूर्ण करू, यात काही शंका नाही. तुम्ही ज्या ज्या फरमाईश कराल त्या त्या पूर्ण होतील. हर्षल भाऊ, ऋतुताई सध्या चौक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. कामगिरी दमदार आहे. 50 लक्ष इतके अमाऊंट अगदी वसुंधरा
या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून मिळवून दिली आहे आणि खरं म्हणायला गेलं तर एक त्या कार्याला सलाम जरूर आहे. परंतु आता 2029ला आम्हाला कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा म्हणून तुम्हाला आणि त्यांना पाहायची इच्छा आहे. दोघांपैकी एक तर जरूर. मॅच कडे आपण जाऊयात. यावेळी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भावेश लोंगले. व्हाईट बॉल, पहिल्याच बॉल वरती भावेशची दिशा आहे गोलंदाजी. भावेश लोंगलेने जर यावेळी या षटकामध्ये 2 विकेट चला तिसऱ्या अंपायरची डिमांड केलेली आहे. जय पवार सर, व्हाईट साठी मला वाटतं हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम का सर? ओके. जर भावेश लोंगलेने या ओव्हरमध्ये 2 विकेट नोंदवल्या तर स्वप्नीलजी दिघे अर्थातच दिघे इंटरनेट यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. छोटा पॅकेट आहे कारण सध्या मैदानामध्ये पाहायला गेलं तर 2-2 भावेश लोंगले आहेत. यस, व्हाईट बॉल. इथे रिओ जरूर गमावलाय कारण एकीकडे पाहायला गेलं तर अगदी शेवटचं षटक होतं त्यामुळे रिओ जरूर घेण्यात आलेला आहे. परंतु एकीकडे पाहायला गेला तर भावेश लोंगलेवरती विश्वास आहे. चांगला फटका, यावेळी मात्र तलवार चालवली आहे सीमा रेखा पार. बॉल जाईल. रिले कॅच आहे मला वाटतं. अगदी अगदी रिले कॅच आहे. नाही नाही, रिले कॅच आहे. समोर दिसली आहे मला वाटतं. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी केलाय. हा, आयवा जेल होणार नाही तो कारण कालच सांगितलंय तुम्हाला रिले कॅच. दादा तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. प्रत्यक्ष कॅमेऱ्यामध्ये ते चित्र कैद झालंय. तिसरा अटेम्प्ट नव्हती कॅच झाली ना, एकाने सोडली दुसऱ्याने घेतली ना. हा नाही मती नाही, ते बरोबर आहे तुझं. त्याने सोडली आणि तू धरली, परंतु मी तेच सांगितलं रिले कॅच नाही. दादा कसं असतंय माझं हे थोडं इंग्लिश कमकुवत, असंच मी म्हणेल. आता तर काय सांगू कुणाला. इथेच जाऊयात आपण मॅच कडे. अरे बाबा तेच सांगितलं तुला मी. या ठिकाणी सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. मॅच पार हाय व्होल्टेज ड्राम्याची पाहायला मिळते. 4 बॉल आणि आता गरज असेल ती 18 धावसंख्येची. होऊ शकता मॅच इथे सुद्धा बनू शकते शेडोन बी टीमची, परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी भावेश लोंगलेची. चांगला फटका आहे यावेळी हवाई सफर. चेंडूखाली क्षेत्ररक्षक स्वतः साहिल मला वाटतं पाहायला मिळत होते आणि झेल झालाय ड्रॉप. 2 धावा. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की इथे निर्णायक बॉल आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या 2 धाव्याने अजूनही चित्र पालटलंय. आता येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती मात्र 16 धावा संख्येची. हा जाकीबभाई पाटील. समीर सर चेक चेक. मी विनंती करतोय जय गुरव यांना की मंचावरती सुजित बोराडे उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. जय गुरव यांना विनंती आहे की आपण सुजितजी बोराडे यांचा सन्मान करावा. या दरम्यान चेंडू पडला वाईट. खरं तर मॅचमध्ये हळूहळू का होईना परंतु आता रंगतदार स्थिती येत असताना ट्विस्ट निर्माण होतोय. खरं म्हणायला गेलं तर समीर सर एकीकडे पाहायला गेलं तर अगदी 4 बॉल 18 ची गरज होती आणि तिथे
त्या बॉलवरती 2 धावा आल्या. झेल ड्रॉप झाला होता साहिल लोंगलेकडून आणि त्याच्यानंतर त्याने प्रयत्न जरूर केले, परंतु त्या झेलपर्यंत पोहोचून झेल ड्रॉप झाला. हे फार महत्वाचं होतं, परंतु त्याच्यानंतर 2 धावा आल्या आणि इथे आता 22 कडून आलेला वाईट. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. आता साहिल स्वतः बॉलला कॅरी करतायत. लॉंग ऑफ रिझनकडे बॉलला ट्रॅव्हल केला जात होता. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकते 39 या आकड्यावरती आणि विजयासाठी आता औपचारिकता म्हणावी की नाही हा प्रश्न मात्र या बॉलवरती जरूर येईल. 2 बॉल आणि 14ची गरज आहे. पुढचे दोन्ही संघ तयारीत राहा. हा सामना समाप्त झाला की फिल्डिंग करणाऱ्या टीमने लगेचच आतमध्ये जायचंय. लगेचच पुढचा सामना आहे श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात गिनीश 11 श्री दत्त भातान. तर दोन्ही टीम तयारीत राहा. मॅच असेल 4 ओव्हरची आणि झटपट पटापट आता खेळा कारण खूप उशीर झालाय. माफी असावी समीर सर. बडबड बडबड रोहन 11 बडबल V+ आणि त्याच्या विरोधात श्री 11 जयशंकर चांदई. टॉस सुद्धा झालेला आहे. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. टॉस जिंकलाय तो मात्र श्री 11 जयशंकर चांदई टीमने. चांगला फटका आहे. दूर आहे दुरेश परत इथे राज कोहली. आयोजन कमिटीला नाहीये राज आणि खास करून मॅच सुद्धा खेळलेत मला वाटतं तुम्ही. हा असो दादा, मला तरी सांगायचं मी तरी जंप मारली असती तिथे.